नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की कल्पना एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते. ती अश्विनचं सगळं वागणं पूर्वीचं आठवत असते. तिला फार रडू येतं. तेवढ्यात तिथे सायली येते. सायली तिला विचारते की आई काय झालंय? सांगा ना. त्यावर कल्पना म्हणते की अगं अश्विनसारखा एवढा समंजस गुणी मुलगा जो सगळ्यांवर इतकं भरभरून प्रेम करतो, आता चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाय. अश्विनला हे कधी कळणार आहे की त्याच्या बायकोच्या इतक्या मोठ्या चुका आहेत. त्यावर सायली म्हणते, कळेल कळेल, अश्विन भाऊजींना नक्कीच कळेल पुढे जाऊन, तुम्ही काही काळजी करू नका. कल्पना म्हणते, हे सगळं घडण्यामागे माझीच चूक आहे. मीच तन्वीला या घरात आणायला नको होतं. मी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली म्हणून हे सगळं घडलं. त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी तिच्या प्रेमात पडलेत ह्यात तुमचा काय दोष आहे? इकडे आपण बघतो की तन्वी तिच्या माहेरी आलेली असते. तिथूनही तिला हकलण्यात येत असतं. पण तन्वी हट्टालाच पेटलेली असते. मग नागराज म्हणतो प्रतिमाला, वहिनी आपण दादा आल्यावर काय ते डिसिजन घेऊया ना, त्याची येण्याची तरी वाट बघूया. त्यावर प्रतिमा म्हणते, मला माहिती आहे भाऊजी की यांचं काही मत असणार आहे. त्यांना ही मुलगी समोर दिसली ना तर त्यांना प्रचंड राग येईल आणि काय डिसिजन घेणार आहे ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे आता हिला इकडून निघायला सांगा. सुमन पण म्हणते, अहो आपण ह्याच्यात पडायला नको. तन्वीने काय काय अपराध केलेत ना ते तिला आणि तिच्या आई वडिलांनाच निस्तरू दे. आपण ह्यात सगळ्यात नको बोलायला. आणि जो काय निर्णय घेतील तो भाऊजींना घेऊ दे. मग तन्वी लगेच तिचं नाटक चालू करते. तन्वी म्हणते, मला सासरीही नाही आणि माहेरीही जागा नाहीये, म्हणजे मी जायचं तरी कुठे? मग अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, आपण इथून निघूया, आपण नंतर दुसरा मार्ग शोधू. त्यावर तन्वी म्हणते, आता ह्याच्यातून काय मार्ग काढायचे अश्विन? मी अपराधीच आहे असल्यासारखं हे वागतायत. तन्वी म्हणते, ठीक आहे, मला कोणीच घरात घेणार नसेल तर मी पण बघते, आणि ती पटकन बाहेर निघते. इकडे आपण बघतो की सायली कल्पनाला समजावत असते. कल्पना म्हणते, मी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली ही माझी खूप मोठी चूक झाली आणि आता माझ्या चुकीची शिक्षा माझा मुलगा भोगतोय. जेव्हा त्याला तन्वीचं खरं रूप कळेल तेव्हा तो पूर्ण कोलमडून जाईल ग. मला तर कळतच नाहीये की त्याला कसं सावरावं पुढे जाऊन. त्यावर सायली म्हणते, जेव्हा त्यांना तन्वीचं खरं रूप कळेल त्यावेळी आपण त्यांच्या सोबत असू, ते कुठे एकटे पडणार आहे. तुम्ही काळजी करू नका आई. इकडे आपण बघतो की महिपतने त्याच्या वकिलाला त्याच्या घरी बोलवलेलं असतं. महिपत त्याला म्हणतो की काय पावसकर, कालची आलेली पोरगी माझ्या कानामागून आली आणि तिखट झाली. तन्वी जेलमधून सुटली सुद्धा आणि माझी पोरगी अजून जेलात सडते. काय बोलायचं? त्यावर पावसकर वकील सांगतात की साहेब, तुम्ही तन्वीवर जो हल्ला केलात ना तो करायला नको होता, तोच आपल्याला महागात पडलाय. मग महिपत म्हणतो, वकील कोण आहे? तू आहेस ना, मग मला सल्ले कशाला देतोयस? जे झालं ते झालं, आता पुढे काय करतोयस ते सांग. तो वकील म्हणतो, मला जे जे साक्षीला सोडवण्यासाठी करावं लागतंय ते सगळं मी करतोय, अजून काय करू मी सांगा. मग महिपत म्हणतो, वकील तू आहेस, तुला माहिती पाहिजे ना, तू लवकरात लवकर साक्षीला जेलातून सोडवायचं, नाहीतर तू लक्षात आहे ना काय होईल तुझं. इकडे आपण बघतो की अर्जुन त्याच्या खोलीत बसलेला असतो. तो विचार करतो की नेमकं तन्वी आणि सायलीचंच गाठोडं का नाही मिळतंय आणि ते कुठे गेलं असेल. ते गाठोडं तन्वीनेच तर नाही ना घेतलं असणार. मग अर्जुन विचार करतो, तन्वीला चोरी करायची सवय आहेच, तिनेच घेतलं असेल आणि कुठेतरी ठेवलं असेल. एवढ्यात आपल्याला दाखवतात की तन्वी परत किल्लेदार घरांच्या समोर येते. तिने रॉकेलचा कॅन आणलेला असतो. तिला लगेच बघून अश्विन तिला थांबवतो. तन्वी लगेच तिचं नाटक चालू करते. सगळ्यांच्या समोर मी गुन्हेगार आहे, मी एवढा मोठा अपराध केलाय, एक काम करा, माझ्या अश्विनसाठी मात्र एक नवीन बायको बघा, कारण मी मात्र हे जग सोडून चालले. आता आपल्याला दाखवतात की अर्जुन तन्वीच्या खोलीत शिरतो. तो विचार करतो की जर तन्वीने ते गाठोडं घेतलं असेल तर तिने नक्कीच तिच्याच खोलीत ठेवलं असणार आणि मग तो खोलीची शोधाशोध करायला लागतो.
तेवढ्यात त्याला एक असं खण मिळतो जे लॉक असतं. तो विचार करतो की बाकी सगळ्या गोष्टी उघड्या आहेत, कपाटं, ड्रॉवर, पण हाच खण का लॉक आहे? म्हणजे ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. इकडे आपल्याला दाखवतात की तन्वी हट्टानंच पेटलेली असते. ती स्वतःवर हळू रॉकेल उतरायला चालू करते. प्रतिमाला हा सगळा प्रकार बघून प्रचंड धक्का बसतो. कारण तिचा ऑलरेडी एक मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आगीमुळेच. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा तिला आठवण येत असते सारखी. ती एकदम बिथरून जाते आणि ती तन्वीला म्हणते, "तन्वी अगं थांब, हे सगळं करू नकोस." तन्वी मुद्दामून प्रतिमाला चिडवण्यासाठी म्हणते, "आई मी आता चालले." अश्विन लगेच तिच्याकडे धावतो आणि म्हणतो, "तन्वी अगं नको करू हे सगळं." त्यावर तन्वी म्हणते, "ही बाई जर मला घरात घेत नसेल तर मला जगण्याचा अधिकारच नाहीये." इकडे आपण बघतो की अर्जुनला फायनली तन्वीचं गाठोडं सापडतंच. त्या बंदखडामध्ये तन्वीने स्वतःचं गाठोडं लपवलेलं असतं. तो लगेच ते गाठोडं ओपन करतो. त्याच्यामध्ये त्याला एक लहान मुलीचा फोटो मिळतो. तो ओळखतो की ही तन्वीच आहे. तो म्हणतो, "गाठोडं तर सापडलं, पण हे तन्वीचं आहे. हे गाठोडं सापडून काय उपयोग?" तिथे आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला शोधत घरात फिरत असते. ती कॉफी देणार असते अर्जुनला. पण ती विचार करते की अर्जुन तिला कुठेच सापडत नाही. मला न सांगता तर हे कुठेच जाणार नाहीत. कुठे बरं गेले असतील असा ती विचार करते. मग ती लगेच अर्जुनला फोन करते. इकडे आपल्याला दाखवतात की अश्विन प्रतिमाला गयावया करत असतो, की "अगं तू तिला थांबव. तू जर तिला घरात घेतलं नाहीस, ती तुझी स्वतःला जाळून घेईल. प्लीज." तन्वी इकडे तिचं नाटक चालूच ठेवते. पण कोण तिला वाचवायला येत नाहीये हे बघताना ती गाडी खरोखर पेटवते आणि थोडी आग भडकते. इकडे आपण बघतो की सायली अर्जुनला फोन करते. तेवढ्यात तिला त्याच्या फोनच्या रिंगचा आवाज येतो. ती विचार करते की ह्यांच्या फोनच्या रिंगचा आवाज इकडे कुठे येतोय? आणि त्यात त्या खोलीच्या दिशेने चालायला लागते. अर्जुनला जसा फोन येतो तसं त्याच्या लक्षात येतं की सायली त्याला शोधत आहे आणि तो लगेच सावध होतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी स्वतःला पेटून घेण्याचं नाटक करते आणि ती किंचाळत राहते, "आई मी मरणार आहे, आई मी मरणार आहे." मग प्रतिमा नाईलाजाने म्हणते, "ठीक आहे, तू राहा घरी आमच्या." मग अश्विन आणि सुमन ती आग विझवायला जातात. इकडे आपल्याला दाखवतात की सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते की अश्विन आणि तन्वी गार्डनमध्ये नाही आहेत. पण मग जाऊन जाणार कुठे? तर मग तिच्या माहेरी, म्हणजेच प्रतिमा आत्याकडे. ती अर्जुनला लगेच सांगते की अश्विन आणि तन्वी गार्डनमध्ये नाही आहेत. याचा अर्थ ते तिच्या माहेरी गेलेत. आपल्याला लगेचच रविराज काकांकडे जायला पाहिजे. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.